नमस्कार मित्रांनो, मुंबईमधून शिवसेनेच्या गोटातून महत्त्वाची बातमी. सामान्य शिवसैनिकांना ज्या बातमीची आवड होती, ज्या बातमीची आतुरता होती, अखेर ती महत्त्वाची बातमी मित्रांनो पोहोचते आहे. देशात मोदींच्या विरोधात उसळलेला जनसागर, महाराष्ट्रात फडणवीस आणि शिंदेंच्या विरोधात उसळलेला जनसागर आणि दुसरी वेळेस मित्रांनो या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच ठाकरेंच्या दिशेनं फिरणारे आमदार. जर आम्हाला उद्धव ठाकरेंनी साथ दिली तर आम्ही 40च्या 40 जण पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाणार. मित्रांनो, ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. या बातमीने राज्याच्या राजकारणावरती दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्याच्या नंतर, महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना नमवल्याच्या नंतर, जर एकनाथ शिंदेंना असं वाटलं की आपण उद्धव ठाकरेंना हरवलंय, उद्धव ठाकरेंचे नेते आपण पळून घेऊन गेलोय, पुन्हा हे नेते आपल्यासोबत कायमस्वरूपी राहताल, हा एकनाथ शिंदेंचा भ्रमनिरास असेल. कारण की आगामी काळामध्ये मित्रांनो चित्र बदलतात. हा महाराष्ट्राचा इतिहास होता आणि अखेर तसेच घडायला सुरुवात झालेली आहे. उद्धव ठाकरेंसाठी मित्रांनो अनेक बडे नेते आता ठाकरेंच्या जवळ येऊ लागले आहेत आणि आम्हाला जर साथ दिली, जर उद्धव ठाकरेंनी साधेला प्रतिसाद दिला तर महाराष्ट्रात सरकार एका क्षणात आम्ही कोसळू शकतो. या बातमीला मित्रांनो दुजोरा मिळतोय. शिवसेना शिंदेगडातून आमदारांची पुन्हा होते घरवापसी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष महाराष्ट्राची अस्मिता आहे, मराठी माणसांचा अस्मितेचा दिवा आहे. हा दिवा अखंड प्रज्वलित राहिला पाहिजे. या दृष्टिकोनातून सामान्य मुंबईकर असतील, देशातील प्रत्येक शिवसैनिक असेल, तो आपण बघितलं की उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे किती खंबीरपणे आजच्या या चित्रामध्ये उभे होते. हीच ताकद आता नरेंद्र मोदींना महागात पडते आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंची शिवसेना सोडून अनेक आमदार, अनेक मंत्री, अनेक खासदार, माजी खासदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे येऊ लागलेत. त्यांच्या देखील नावांची यादी आता मित्रांनो तुम्हाला मिळते. ते कोण आहेत असे आमदार जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये यायला लागलेत? त्यांच्या नावांची यादी काय मित्रांनो? सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती उद्धव ठाकरेंना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली आणि शेवटची सर्वात मोठी लढाई मित्रांनो 29 जुलै रोजी होते आहे. 29 जुलै रोजी शिवसेनेच्या सगळ्याच प्रकरणाचा अंतिम निकाल आपल्या समोर येतोय. हा निकाल समोर येत असतानाच त्याच पार्श्वभूमीवरती देशात होत असलेला बदल हे पाहत असतानाच मित्रांनो महाराष्ट्रात देखील एकनाथ शिंदेंकडे उरलेले आमदार आणि ते नेते आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये परतण्यास उत्सुक असल्याची देखील महत्त्वाची अपडेट आहे. मात्र सध्या भाजपचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि जर सुप्रीम कोर्टातून निकालाची प्रक्रिया जर आगळी वेगळी जर लागली गेली तर मित्रांनो पुन्हा भाजपच एकनाथ शिंदेंना डच्चू देऊन उद्धव ठाकरे यांच्या जवळ जाऊन ठाकरेंच्या शिवसेनेसोबत सलोखा करण्याची शक्यता मुंबईतून पत्रकार वर्तवत आहेत. यामुळे एकनाथ शिंदेंना दुहेरी झटका मिळू शकतोय. एकतर 40च्या 40 आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा प्रवेश करू शकतात आणि दुसरीकडून म्हणजे एकनाथ शिंदेंची या सत्तेमधून भाजप हकालपट्टी करू शकते. इथपर्यंत सध्या भाजपच्या अंतर्गत गोटामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या अंतर्गत गोटामध्ये हालचाली वाढल्या आहेत. यामुळे महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या स्थितीला जाईल आगामी काळात समजेलच. मात्र मित्रांनो उद्धव ठाकरे यांचा हा बुलंद आवाज महाराष्ट्राला खूप पुढे घेऊन जाईल, ही तेवढीच महत्त्वाची बाब आहे. आणि जर कोण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यास उत्सुक असतील तर त्यांना अगोदर उद्धव ठाकरेंची परवानगी घ्यावी लागेल असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. त्यामुळे अनेक नेते, अनेक आमदार वेटिंगवर असल्याची देखील माहिती आहे. पुढील काळामध्ये हे पक्षप्रवेश
शिवसेनेमध्ये होतील तेव्हा उद्धव ठाकरेंच्या ग्रीन सिग्नलनेच, असंही म्हटलं आहे. मित्रांनो, आपणास काय वाटतंय, आपण देखील यावरती प्रतिक्रिया द्या.